आणि आता बातमी आहे गोव्यातील अग्नितांडवासंदर्भात। गोवा नाईट क्लबमधील आगी प्रकरणी एक मोठी अपडेट आता समोर येते आहे। गोव्याच्या क्लबचे मालक हे फरार झाले आहेत। नाईट क्लबच्या 2 मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या दोघांवर नोंदवलेला आहे। नाईट क्लबच्या व्यवस्थापकाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र आता नाईट क्लबचा मालक हा फरार झालेला आहे। गोव्याच्या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। त्यातील 20 पेक्षा अधिक जणांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे, तर 3 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती स्वतः गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे। तर उत्तर गोव्यातल्या अर्पोरा नाईट क्लबमध्ये फॉरेन्सिक टीम आता दाखल झाली आहे। या घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी केली जाते। गोव्यामध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलेंडर स्फोटामुळे 25 जणांचा मृत्यू झाला। मध्यरात्री 12च्या सुमारास नाईट क्लबच्या किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। बघता बघता ही आग पूर्ण क्लबमध्ये पसरली आणि संपूर्ण क्लब आगीमध्ये जळून खाक झाला। मृतांमध्ये 4 पर्यटक आणि 19 नाईट क्लबच्या स्टाफचे सदस्य आहेत, तर 20 पेक्षा जास्त लोकांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झालाय। आग लागली तेव्हा क्लबमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती। आग लागताच क्लबमध्ये एकच घबराट पसरली। प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार बाहेर पडण्याऐवजी लोक तळघराकडे धावले, जिथं धुराचे लोट आधीच पसरलेले होते। धुरामुळे आणि आगीच्या ज्वाळांमुळे बचाव कार्यात देखील अडथळे येत होते आणि यामध्येच 25 जणांचा मृत्यू झाला। आणि या क्लबमधील आगीमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला। आता गोव्यातील क्लबला आग लागण्याआधीचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। मात्र या व्हिडिओची पुष्टी NDTV मराठी करत नाही। तर हे 2 व्हिडिओ समोर आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय की या क्लबमध्ये वाद्यवृंद वाद्य वाजवत होता, तर एक नृत्यांगना ही डान्स सादर करत होती। मात्र त्याच वेळी वरच्या बाजूला आग लागलेली होती आणि धूर या क्लबमध्ये या ठिकाणी पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आगीच्या ठिणग्या देखील या ठिकाणी पडताना दिसतायत आणि ही बाब लक्षात आल्यानंतर या क्लबमध्ये एकच धावपळ उडाली आणि या आगीच्या दुर्घटनेमध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान हा व्हिडिओ याच क्लबमधील आहे का आणि याच रात्रीचा आहे का हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही। गोवा पोलिसांकडून देखील त्या संदर्भात खात्रीलायक काहीही माहिती देण्यात आलेली नाही। मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि गोव्यातील नाईट क्लबमध्ये 12 वाजता लागलेली आग आणि त्याच वेळी ही नृत्यांगना आपलं नृत्य सादर करत होती, त्यावेळीच ही दुर्घटना घडली आहे आणि या व्हिडिओची पुष्टी NDTV मराठी करत नाही। तर गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गंभीर आरोप केला। गोव्यातील घटना म्हणजे ठरवून केलेला मर्डर असल्याचं त्यांनी म्हटलंय। गोव्यातील पर्यटकांचा जीव धोक्यात घालू नका। आजचा दिवस गोव्याच्या इतिहासातला काळा दिवस आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। This is the saddest and black day in the history of Goa's tourism. गोवा हे एक पर्यटन स्थळ मानलं जातं। देशभरातली लोक गोव्यात येणं हे त्यांना वाटतं की आपण कुठे वेस्टर्न कंट्रीला गेलो काय, असं एक गोव्याचं स्थान आहे। प्रत्येक देशाचा नागरिक गोवा म्हटलं की तो गोव्याला यायचं बघतो। पण हा जो इन्सिडेंट झालाय, मला वाटतं की दिस इज अ प्लॅन्ड मर्डर। मी आरोप घालतो या सरकारवर की तुम्ही प्लॅन्ड मर्डर केलंय। तर गोव्याच्या बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री ही भीषण आग लागली, ज्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला। मात्र याच क्लबमध्ये एका बॉलिवूड नाईट पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीमध्ये नाचगाणं सुरू होतं। क्लबमध्ये सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत होता, मेजवान्या सुरू होत्या। मात्र हे वातावरण अचानक बदललं। या क्लबमध्ये भीषण आग लागलेली होती। आगीमुळे क्लब जळून खाक झालाय। जेव्हा आग विझली आणि अग्निशमन दलाचे जवान आतमध्ये पोहोचले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला। क्लबमध्ये सर्वत्र मृतदेह विखुरलेले होते। बहुतेक मृतदेह हे स्वयंपाकघराच्या परिसरात आढळून आले, जिथे नाचगाणं सुरू होतं, पार्टी रंगात आली होती। तिथलं आजचं दृश्य मात्र अत्यंत भयावह आहे। आणि यावर गोव्याच्या राज्यपालांनी देखील रुग्णांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे आणि राज्यपालांनी नेमकी यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। It's an unfortunate incident and getting the medical attention, and we pray to God that we all recover and
Chief Secretary has mentioned to me, we had a small chat, that he will do a review of all the regulatory departments. Because this is a disturbing thing. So we hope that they will be able to rise to the occasion so that such a thing does not recur. Again, I understand there's been a long time, or probably this is the first time it's happened. You want to know better.